बोटं चाटून पुसून खाल अशी ढाबा स्टाईल चिकन करी. नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. तर आज आपण ढाबा स्टाईल चिकन करी बनवणार आहोत. रंग तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी कढाईमध्ये मी घेतलेला आहे 3 मध्यम आकाराचे कांदे, याला उभे चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर 3 आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहे, त्याला सुद्धा उभे चिरून घेतलेला आहे. 8 ते 10 काजू घ्यायचे आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. याला आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये, अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून झालेलं आहे. आता झाकण लावून एक 5 मिनिटं याला वाफ काढूया. त्याचबरोबर एका दुसऱ्या कढईमध्ये घेतलेला आहे मी एक 3 ते 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे इतकं आपल्याला बटर घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे. बटरने जे आपण चिकन करी बनवणार आहोत त्याची चव अजून वाढेल. त्याचबरोबर आपल्याला इथे एक 1.5 चमचा इतका आला लसणाची पेस्ट घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आलं लसूण तेलात आपल्याला एक अर्धा मिनिट भाजून झालं की लगेचच आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे, ते म्हणजे चिकन. तर मी आज इथे घेतलेला आहे एक पावणा किलो इतकं चिकन. याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तेलात, बटरमध्ये आणि आलं लसणाची पेस्टमध्ये आपल्याला हे एक 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन आपला अर्धा शिजून जाईल, म्हणजे इथे आपला वेळ कमी होईल. तर आज आपण कमी वेळात चिकन कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर याला एक 5 मिनिटं कलर बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यात 2 हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट असेल ते सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करून व्यवस्थित भाजून घेऊ शकता. आता आपल्याला याच्यात एक चमचाभर काश्मीरी लाल तिखट, हळद, त्याचबरोबर बेडगी लाल मिरची, त्याचबरोबर धनेपूड ॲड करून घेतलेला आहे आणि 1.5 चमचा इतका चिकन मसाला याच्यात आपण ॲड करून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं. आता मसाल्याबरोबर पुन्हा आपल्याला 1-2 मिनिटे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जे मसाले आहे ते पूर्णपणे चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, कोट झाले पाहिजे. तर आता आपल्याला याला 2 मिनिटे अजून व्यवस्थित असेच भाजून घ्यायचं आहे. कलर जोपर्यंत बदलत नाहीये, जोपर्यंत तेल व्यवस्थित सुटत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि तेल सुद्धा हळूहळू सुटत आहे. आता आपल्याला याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूला जे आपण कांदा, टोमॅटो आणि काजू व्यवस्थित मऊ ठेवलं होतं ते तुम्ही इथे बघू शकता. एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. कांदा, टोमॅटो, काजू व्यवस्थित मऊ झालेले आहे. आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे माझी पेस्ट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पेस्ट आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल आपण करी बनवत आहोत. पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे. जर तुम्ही एक 4 ते 5 मिनिटं तेलात आणि बटरमध्ये एकदा चिकन व्यवस्थित भाजून घेतलं की नंतर 10 मिनिटात आपलं हे चिकन बनवून तयार होतं. तर एकदा मसाला ॲड करून झालं की व्यवस्थित आपल्याला हे असं 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तितकं तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आणि झाकण लावून एक 10 मिनिटं आपल्याला हे शिजवायचं आहे. तर त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या मी पाणी ॲड करून घेतलेलं होतं. तर पाणी मी इथे एक अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी तशी तुम्ही ॲड करू शकता. मी इथे अर्धा कप ॲड केलेला आहे. आता झाकण लावून 10 मिनिटे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटे झालेले आहे, तुम्ही बघू शकता, कलर बघू शकता, मस्त छान तर्री आलेले आहे आणि जे आपलं चिकन आहे ते सुद्धा व्यवस्थित इथे मऊ शिजलेलं आहे. तर अगदी 15 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. ते सुद्धा धाबा स्टाईल करी आज आपण बनवलेली आहे. हे करी तुम्ही भाताबरोबर, पराठाबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि लगेचच सर्व करायचं. मी आज ही रेसिपी भाताबरोबर सर्व केलेली आहे. तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.